लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थी महिलांना केवायसी करूनही त्यांच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे जमा झालेले नाहीयेत। यावर आता राज्य सरकारने तोडगा काढत महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या। त्यानंतर आता पुन्हा एकदा अदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींच्या सुविधेसाठी एक हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला। या योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन 181 या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार असून सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घेण्याची विनंती अदिती तटकरे यांनी ट्विटद्वारे केली आहे। पुणे महापालिका निवडणुकीत तब्बल 119 जागा निवडून आल्याने भाजपचा एकहाती सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय। त्यामुळे आता पालिकेत भाजपच्या स्वीकृत सदस्य संख्या 7 असणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि काँग्रेसचा 1 स्वीकृत नगरसेवक असेल। या जागांसाठी भाजपमध्ये चुरस असून त्यासाठी तब्बल 51 जणांची यादी पक्षाने तयार केल्याचं समोर आलंय। त्यामुळे एका जागेसाठी पक्षाकडे जवळपास 7 ते 8 जण इच्छुक असल्याचं चित्र आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नवनिर्वाचित नगरसेवक अचानक नॉट रिचेबल झाल्याने त्यांची थेट पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले असून त्यापैकी 4 नगरसेवक सध्या नॉट रिचेबल आहे। यातील मधुर उमेश म्हात्रे आणि कीर्ती राजन ढोणे हे 2 नगरसेवक 16 जानेवारीपासून संपर्काबाहेर असल्याने कल्याण पूर्व जिल्हा प्रमुख शरद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी सत्ताधाऱ्यांवर संशय व्यक्त केला जात असून निष्पक्ष तपासाची मागणी केली जाते। 1 फेब्रुवारी रोजी देशाचा 2026-27 साठी अर्थसंकल्प सादर होणार आहे। या नवीन अर्थसंकल्पानंतर जुनी टॅक्स प्रणाली पूर्णपणे बंद होणार आहे, तर नवीन टॅक्स प्रणाली अजूनच चांगली करण्यासाठी सरकारने महत्त्वाची पावलं उचलली आहे। दरम्यान आता नवीन अर्थसंकल्पामध्ये स्टँडर्ड डिडक्शन मध्ये वाढ करण्याची शक्यता आहे, यामुळे करदात्यांना फायदा होऊ शकतो। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला, तसेच सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले। आज गुलामांचा बाजार झालाय, हे सर्व महाराष्ट्रातील चित्र पाहिल्यानंतर आज मला वाटतं की बाळासाहेब नाहीत ते बरं आहे। पूर्वी 200 वर्षापूर्वी चावडीवर उभं राहून माणसांचे लिलाव व्हायचे, आजही तेच लिलाव सुरू आहेत। कल्याण डोंबिवली ठाणे अशा ठिकाणी हे सर्व सुरू आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलंय। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकन टॅरिफमुळे भारतीय वस्त्र उद्योगाला होत असलेल्या नुकसानाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे। भारतातील वस्त्र उद्योग हा रोजगार निर्मितीच्या बाबतीत दुसरा सर्वात मोठं क्षेत्र आहे। भारतीय कपड्यांना जगभर मागणी आहे आणि आपल्या कारागिरांच्या कौशल्याला तोड नाही। मात्र अमेरिकेने लावलेल्या 50% टॅरिफमुळे या क्षेत्रात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे। पंतप्रधान मोदींनी न कोणतीही सवलत दिली ना टॅरिफवर चर्चा केली। 4.5 कोटींहून अधिक नोकऱ्या आणि लाखो व्यवसाय धोक्यात असताना सरकार शांत आहे असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली आहे। स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एसटी तीर्थाटन योजना सुरू करण्यात आली आहे। सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल अशा दरात धार्मिक पर्यटन करता येणार असल्याचं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ही योजना स्वस्त आणि सुरक्षित या ब्रीदवाक्यावर आधारित असून त्यामध्ये सर्व सवलती योजना जशाच्या तशा लागू असणार आहे। 23 जानेवारी 2026 पासून ही योजना राज्यातील 251 आगारात एकाच वेळी राबवण्यात येणार आहे। जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 418वा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। वैकुंठ गमन परिसरात माघ शुद्ध वसंत पंचमीच्या दिवशी कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली। जन्मोत्सव निमित्त चैतन्य प्राणायाम, ब्रह्मनाद योग साधना, हरिपाठ, गाथा पारायण, भजन, कीर्तन, जागर अशा विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। भारतीय जागतिक बाजारातून दिलासा देणारी माहिती समोर आली आहे। भारत आणि युरोपीय संघामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली मुक्त व्यापार कराराची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। या कराराची घोषणा 27 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या युरोपियन संघाच्या शिखर परिषदेमध्ये होऊ शकते। युरोपियन संघामध्ये होणाऱ्या या कराराला मदर ऑफ ऑल डील्स असं म्हटलंय। हा सामंजस्य करार अस्तित्वात आल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेच्या एकूण जीडीपीच्या 25% भागाशी थेट जोडला जाणार आहे आणि हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जातोय। ओशिवारा गोळीबार प्रकरणात अभिनेता कमाल आर खान उर्फ KRK याला
पोलिसांनी अटक केली आहे. चौकशी दरम्यान त्याने कबूल केलंय की गोळीबार त्याच्या शस्त्रातून झाला, मात्र हे शस्त्र परवानाधारक असल्याचं खान याने म्हटलंय. पोलीस सध्या या दाव्याची पडताळणी करत असून संशयास्पद शस्त्र जप्त करण्यात आलंय. या शस्त्राशी संबंधित कागदपत्रांचीही कसून तपासणी सुरू आहे. दरम्यान कमाल खानला आज न्यायालयात हजर केलं जाणार असून तेथे पोलीस त्याच्या कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे.